निफाड तालुक्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील लासलगाव, निफाड, सायखेडा तसेच ग्रामीण भागातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉक हे फलक झळकत असून अनेक पंप पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पुरवठा कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा खंडित झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पंप चालकांकडून सांगण्यात येत आहे. ज्या काही पंपांवर इंधन उपलब्ध आहे तिथे पहाटेपासून दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच शाळांच्या बस चालकांची मोठी गर्दी होत आहे. वाहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना इंधन न मिळताच रिकाम्या हाती परतावे लागत आहे. काही ठिकाणी पंप कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादविवादाचे प्रकरणही उघडकीस येत आहेत. दरम्यान शेती, दवाखाना, शाळा, दैनंदिन कामकाजांसाठी इंधन अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने उपलब्ध पंपांवर पोलीस बंदोबस्त नियंत्रण पद्धतीने इंधन वितरित करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुरवठा विभागाने पुढील 1-2 दिवसात परिस्थिती सुरळीत होईल असे सांगितले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट.